नमस्कार. आजच्या उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये उपवासाचे सांडगे कसे तयार करायचे ते आपण बघणार आहोत. हे सांडगे तयार करण्यासाठी आपण जराही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे सांडगे वर्ष ते 2 वर्ष आरामशीर टिकतात. तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात, मस्त पांढरे शुभ्र बनून तयार होतात, दिसायला अगदी पॉपकॉर्न सारखे दिसतात आणि छान खमंग खुसखुशीत आणि हलके फुलके बनून तयार होतात. तुम्ही ते सांडग्यांचा आवाज ऐकू शकता, किती खुसखुशीत असे तयार झालेले आहे. सांडगे तयार करण्यासाठी इथे भांड्याने म्हणाल तर एक भांडं साबुदाणा मी घेतलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 300 ग्रॅम साबुदाणा आहे. नेहमी आपण उपवासामध्ये जो साबुदाणा बनवतो तोच रेग्युलर साईजचा साबुदाणा इथे मी घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 1 पाण्याने स्वच्छ इथे धुवून घ्यायचा आहे. तुम्हाला अगदी मोठ्या प्रमाणात जरी हे सांडगे तयार करायचे असले तरी तुम्ही एखाद्या भांड्याने साबुदाणा मोजून घ्या, म्हणजे त्याच प्रमाणात तुम्हाला पाणी घेता येईल. 1 पाण्याने साबुदाणा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे. ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजलेला होता त्याच भांड्याने अर्धं भांडं आता इथे पाणी घालायचं आहे आणि गार पाण्यामध्येच सुरुवातीला हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाणी बघू शकता, बरोबर साबुदाण्याच्या वर असं हे पाणी आलेलं आहे. साबुदाण्याच्या निम्मे इथे मी पाणी घातलेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. कमीत कमी 5 ते 6 तास आणि जास्तीत जास्त 7 ते 8 तास किंवा त्यापेक्षा थोडा जास्त जरी साबुदाणा भिजला तरी हे सांडगे खूप छान असे खुसखुशीत आणि हलके फुलके तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता, साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे, अगदी दुप्पट असा झालेला आहे आणि दाणा अगदी मऊ झालेला आहे. आता हा भिजलेला साबुदाणा मी साईडला ठेवून देणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला कळकळीत गरम पाणी घालायचं आहे. तर इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता इथे साबुदाण्याच्या बरोबरीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने मोजून बरोबर 1 भांडं पाणी मी पातेल्यात काढलेलं आहे आणि हे भांडं मी आता गॅसवर ठेवलेलं आहे. झाकण ठेवून दिलेलं होतं. पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. अगदी कळकळीत असं पाणी गरम झालं. गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि हे उकळतं पाणी आता भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. भिजवून घेतलेला साबुदाणा मी इथे फोडून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला होता आणि आता यामध्ये हे कळकळीत उकळतं असं गरम पाणी घालायचं आहे. ही एक ट्रिक वापरल्यामुळे आपले जे सांडगे आहे ते अगदी मस्त असे हलके तयार होतात आणि छान खुसखुशीत तयार होतात, शिवाय अगदी दुप्पट तिप्पट फुलतात. तर आता इथे गरम पाणी घातलेलं आहे. साबुदाणा व्यवस्थित असा पाण्यामध्ये हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा असाच गरम पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचा आहे. सकाळच्या वेळेला साबुदाणा गार पाण्यात भिजवायचा आणि रात्रीच्या वेळेला त्यामध्ये अगदी कळकळीत उकळतं पाणी घालायचं आहे. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. सकाळचे 8 वाजलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, साबुदाणा अगदी मस्त इथे मऊ असा भिजलेला आहे. गरम पाणी घातल्यामुळे यामध्ये थोडीशी कुकिंग प्रोसेस होते आणि साबुदाणा अगदी मस्त असा मऊ आणि हलका होतो. त्यामुळे कळकळीत असं उकळतं पाणी यामध्ये आवर्जून घाला, म्हणजे सांडगे अगदी हलके फुलके तयार होतील. आता भिजवून घेतलेला साबुदाणा फोडून घेतलेला आहे, मोकळा करून घेतलेला आहे आणि या सांडग्यांमध्ये घालण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे. इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे. वजनी प्रमाणामध्ये पाव किलो बटाटे आहे. साबुदाण्याच्या बरोबरीने तुम्ही बटाटे घेऊ शकता, म्हणजे अर्धा किलो जर तुम्हाला साबुदाणा घ्यायचा आहे तर अर्धा किलोच तुम्ही इथे बटाट्याचा वापर करू शकता. त्यापेक्षा जास्त बटाट्याचा वापर करायचा नाही. खूप जास्त बटाटे घातले गेले तर मग सांडगे लाल होऊ शकतात. आता बटाट्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे आणि इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये हे बटाटे ठेवायचे आहे, म्हणजे बटाटा लाल होणार नाही. आणि आता हे कच्चेच बटाटे आपल्याला इथे खिसून घ्यायचे आहे. खिसण्यासाठी अशी बारीक मी खिसणी घेतलेली आहे. आता खिसणीवरून हे बटाटे मस्त असे खिसून घ्यायचे आहे. लांब सडक असा खिस तयार करायचा आहे. थोडीशी जाड खिसणी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा लांब सडक इथे खिस मी तयार करून घेतलेला आहे. हे बघा, दोघंही बटाटे असे खिसून झालेले आहे आणि आता हे बटाट्याचा जो खिस आहे किंवा हे जे बटाटे आहेत हे अगदी छान आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हा खिस जेवढा तुम्ही स्वच्छ धुवून घेतला तेवढा यातला पूर्ण स्टार्च निघून जाईल आणि हा खिस अगदी पांढरा शुभ्र होईल. त्यामुळे आपले सांडगे सुद्धा मस्त असे पांढरे शुभ्र होतात आणि दिसायला अगदी छान पॉपकॉर्न सारखे ते दिसतात. आता पहिलं जे पाणी होतं ते मी काढून घेतलं. दुसऱ्या पाण्यामध्ये सुद्धा हा खिस मी इथे धुवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी पुन्हा पाणी भरून ठेवणार आहे. बटाट्याचा खिस इथे रेडी झालेला आहे आणि आता हा खिस आपल्याला उकळून घ्यायचा आहे. त्यासाठी मोठ्या पसरट भांड्यामध्ये इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी येईल त्यापूर्वी यामध्ये थोडीशी तुरटी अशी फिरवून घ्यायची आहे किंवा तुम्ही तुरटीची थोडीशी पावडर जरी या पाण्यामध्ये घातली तरी चालणार आहे. तुरटीऐवजी तुम्ही इथे अर्ध्या लिंबूचा रस घालू शकता किंवा अर्धा चमचा इथे तुम्ही सायट्रिक ॲसिड वापरलं तरी चालणार आहे.
आता थोडी तुरटी मी फिरवून घेतलेली आहे, गॅसची फ्लेम फुल आहे आणि आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. अगदीच उकळतं कळकळीत असं हे गरम पाणी करायचं नाही. हे बघा, साधारण या पाण्याचा चटका बसेल इतकं हे पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि आता या गरम पाण्यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस आपल्याला घालायचा आहे. तर दोघंही बटाट्याचा किस मी या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित आता हलवून घ्यायचा आहे. हा बटाट्याचा किस शिजवत असताना अगदी खूप जास्त शिजवायचा नाही. साधारण 60 ते 70% हा बटाट्याचा किस आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. जर तुम्ही खूप जास्त शिजवून घेतला तर हा बटाट्याचा किस सांडग्यांमध्ये अजिबात दिसणार नाही आणि तो पूर्णपणे तुटला जाईल. आता इथे एक उकळी आलेली आहे, व्यवस्थित हा किस इथे शिजलेला आहे. यापेक्षा जास्त ओव्हरकुक करायचा नाही. आणि आता हा शिजवून घेतलेला किस एखाद्या असा चाळणीवर काढून घ्यायचा आहे. यामधलं पूर्ण जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळू द्यायचं आहे, पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. तर साधारण 5 मिनिटं असाच मी हा निथळत ठेवलेला होता किस, त्यामधलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे. गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा मोकळा करून एका मोठ्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेला आहे. यामध्ये चवीसाठी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातलेली आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि 1 चमचा चवीसाठी सेंधव मीठ मी वापरलेलं आहे. उपवासाचा पदार्थ आहे म्हणून सेंधव मिठाचा वापर केलेला आहे. आणि आता हा शिजवून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा आहे. जर तुम्हाला उपवासामध्ये जिरं चालत नसेल तर तुम्ही जिरं स्किप करू शकता. जिरं किंवा हिरवी मिरची न वापरताना सुद्धा तुम्ही हे सांडगे बनवू शकता. आता व्यवस्थित हा बटाट्याचा किस या साबुदाण्यामध्ये हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस आपण शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे खूप जास्त तुम्ही जर हलवून घेतलं हे मिश्रण तर बटाट्याचा किस पूर्णपणे तुटू शकतो. आणि आता हाताने व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आणि छान असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण अशाच आपल्याला सांडग्यांसाठी तयार करून घ्यायचं आहे. वाफवण्याची जराही गरज नाही, कारण साबुदाण्यामध्ये आपण कळकळीत उकळतं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे इथे आता वाफवण्याची गरज नाही. मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि आता मी आलेली आहे गच्चीवर. एक प्लास्टिक पॉलिथिन पेपर मी इथे अंथरून घेतलेला आहे. यावर आता हे सांडगे आपल्याला तोडायचे आहे आणि असे घालायचे आहेत. सांडग्यांना खूप जास्त असा गोल गरगरीत आकार देण्याची गरज नाही. अगदी हातामध्ये जसं हा पिठाचा गोळा येईल किंवा हे मिश्रण येईल तसंच हे सोडत जायचं आहे आणि थोडेसे वाकडे तिकडेच असे हे सांडगे आपल्याला घालायचे आहे, कारण हे असेच सांडगे तळल्यानंतर खूप छान दिसतात. इथे सर्व सांडगे मी असे तोडून घेतलेले आहे, घालून घेतलेले आहे प्लास्टिक पॉलिथिनवर. आणि आता हे सांडगे मी सकाळी 9 वाजता घातलेले होते आणि तुम्ही इथे बघू शकता 2 दिवसानंतर मस्त असे कळकळीत वाळवून घेतलेले आहे. छान पांढरे शुभ्र सांडगे तयार झालेले आहे. आणि हे सांडगे तळल्यानंतर कसे होतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते आहे. सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये हे सांडगे सोडायचे आहेत. तर सुरुवातीला माझ्याकडून तेल थोडंसं कमी तापलं गेलं आणि लगेचच मी यामध्ये सांडगे घातले, त्यामुळे सुरुवातीला घातलेले हे सांडगे थोडे कमी फुलले होते. तुम्ही बघू शकता तेल थोडं कमी गरम आहे. आता हे सांडगे मी काढून घेते आणि आता इथे तेल छान तापलेलं आहे आणि इथे तुम्हाला सांडगे तळून दाखवते आहे. तेल छान गरम असेल तर सांडगे अगदी पटकन फुलतात. तुम्ही बघू शकता तळल्यानंतर कुठेही सांडगे लाल झालेले नाही, मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर करा म्हणजे सांडग्यांना रंग छान येतो. लाल तिखट जर वापरलं तर अगदी भडक असे तयार होतील. आणि अशाच पद्धतीने अजून मी थोडेसे सांडगे तळून घेतलेले आहे. अगदी मस्त असे पॉपकॉर्न सारखे दिसतात, खायला सुद्धा खूप छान खमंग खुसखुशीत लागतात आणि अगदी हलके फुलके असे हे सांडगे बनवून तयार होतात. एक वेळा बनवलेले हे सांडगे तुम्ही 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकवू शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.